नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मृत्यू हा आत्म्याच्या प्रवासाचा एक टप्पा मानला जातो, कारण शेवट हा शरीराचा असतो, आत्म्याचा नाही. असं म्हणतात की आत्म्याचा प्रवास एका शरीरापर्यंत कधीही नसतो. त्याला अनेक देहातून जावं लागतं आणि प्रत्येक शरीराला भेटण्यामागं काही ना काही कारण असतं. हे विष्णू पुराण, गीता आणि इतर शास्त्रांमध्ये सांगण्यात आले. परंतु आत्म्याचं ध्येय भटकणं नाही, तर त्याला परत्व म्हणजेच मोक्ष प्राप्त करणं आवश्यक आहे. जेव्हा आत्मा परमात्म्याशी एकरूप होतो तेव्हाच त्याला मोक्ष मिळतो. आत्मा केवळ परमात्मा प्राप्त करण्यासाठी विविध शरीर प्राप्त करतो, परंतु केवळ एकाच इच्छेच्या चक्रात अडकल्यानं आत्म्याला पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या जन्मामध्ये जन्म घ्यावा लागतो. जड भरताची एक कथा सांगितली जाते की तो एक महान संत राजा होता, जो धार्मिक होता आणि लोकांची काळजीही घेत असे. पण एके दिवशी असं झालं की नदीमध्ये तो आंघोळ करत असताना एका हरणीनं सिंहाच्या भीतीनं पळत येऊन नदीमध्ये उडी मारली, पण तिला नदी पार करता आली नाही. हरीण गर्भवती होती आणि तिनं पाण्यातच तिच्या बाळाला जन्म दिला. तिने एका हरणीला जन्म दिला आणि तिथेच तिचा मृत्यू झाला. ते मूल पाहून राजाला दया आली आणि त्याने त्या हरणीच्या बाळाला आपल्या महालात नेलं. जड भरत राजानं त्या हरणाचं आपल्या मुलाप्रमाणे संगोपन केलं. हरीणही राजावर खूप प्रेम करू लागलं आणि राजासमोर खेळू बागडू लागलं, जे पाहून जड भरत राजाला फार आनंद व्हायचा. राजाचं हरणाच्या बाळाबद्दलचं आकर्षण वाढतच गेलं आणि हळूहळू तो म्हातारा होऊन मेला. पण मृत्यूसमयी त्याचा त्या हरणाबद्दलचा मोह काही संपला नाही. तो तिचाच विचार करत राहिला. त्याचाच परिणाम असा झाला की त्याला मनुष्य योनीतून प्राण्यांच्या योनीमध्ये जावं लागलं आणि तो स्वतः त्या हरणाच्या गर्भात आला आणि त्यानं पुढील जन्म हरणाच्या रूपात घेतला. अशा प्रकारे कथेमध्ये सांगितलंय की मृत्यूच्या वेळी ज्या भावनेमध्ये व्यक्ती असतो त्याच भावनेनं त्याला पुढील जन्म मिळतो. गीतेमध्येही असंच म्हटलंय की ज्याचं मन मृत्यूच्या वेळी भगवंताचं नामस्मरण करत असतं त्याला मोक्ष प्राप्त होतो. परंतु हे फार कठीण आहे, कारण ज्या भावनेचा मनुष्यावरती आयुष्यभर प्रभाव असतो, मृत्यूच्या वेळी त्याच भावनेचे त्याच्या मनावरती प्रभुत्व असतं. तुम्ही हेही पाहिलं असेल की घरामध्ये कुणाच्या मृत्यूनंतर काही वर्षात एखादं मूल जन्माला आलं तर लोक म्हणतात की घरातील तोच सदस्य मुलाच्या रूपानं तुमच्या घरी परतलाय. वास्तविक हे त्या व्यक्तीची त्याच्या कुटुंबाप्रती असलेलं प्रेम आणि मोह दर्शवतं, कारण माणूस आपल्या वासना आणि कुटुंबाशी असलेला मोह यातून लवकर मुक्त होऊ शकत नाही. गरुड पुराणामध्ये कर्माचं महत्त्व सांगितलंय. त्यानुसार मनुष्य जे कर्म करतो त्याला पुढचा जन्म मिळतो आणि म्हणूनच कर्म आणि कामना या दोन्ही गोष्टी माणसाच्या पुढील जन्माचं कारण समजल्या जातात. अशा पद्धतीनं माणसाला पुढचा जन्म कोणता मिळतो हे सर्वस्वी त्या व्यक्तीवरती, त्याच्या विचारांवरती आणि त्याच्या आत्म्यावरती अवलंबून आहे. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली, हे तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.